भीमा नदीच्या पात्रात सन 1975 साली शेकडो वर्ष पुरातन असलेल्या हेमाडपंथीकालीन मंदिराला जलसमाधी मिळाली होती. जलसमाधी मिळाल्यानंतर जवळपास 50 वर्ष हे मंदिर लाटांशी झुंज देत उभे आहे. 50 वर्षात प्रथमतःच पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाल्यामुळे आपल्याला या मंदिराच्या गर्भगृहापर्यंत जाण्याची संधी भेटते आणि या मंदिर परिसरामध्ये आपल्याला विविध पक्ष्यांचे निरीक्षणही करता येते. याविषयी संपूर्ण माहिती आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मंडळींनो, आपण आलेलो आहोत उजनी धरणाच्या जलाशयाच्या ठिकाणी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत पळसदेव या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी उजनीच्या धरणामध्ये पाण्यामध्ये 8 महिने एक मंदिर आपल्याला गायब झालेलं दिसतं आणि ते मंदिर उन्हाळ्यामध्ये 4च महिने आपल्याला पाहायला भेटतं. तर ह्या मंदिरामध्ये आता आपण जाणार आहोत. आता आपल्याला सुरुवातीला बोटीने पाण्यातून प्रवास करून मंदिरापर्यंत पोचायचं आहे आणि अतिशय सुंदर असं हेमाडपंथी शैलीतील बांधकाम असणारं हे मंदिर आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, जाऊया पळसनाथ मंदिर पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आपले वाहने घेऊन या ठिकाणापर्यंत येऊ शकतो आणि इथून आता आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी बोटीने छोटासा एक 2 मिनिटाचा प्रवास करावा लागणार आहे आणि नंतर आपण मंदिरात जाणार आहोत. तर हे मंदिर 4 महिनेच आपल्याला या ठिकाणी या मंदिराचं दर्शन होतं, कारण 8 महिने हे मंदिर पूर्ण पाण्यात असतं. आणि असा हा उजनी धरणाचा हा परिसर, अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी पाहायला भेटतोय. तर आता पहा, समोरून एक बोट येताना दिसते. तर ह्याच बोटीने अशा आपल्याला मंदिरापर्यंत जायचं आहे आणि या ठिकाणावरून तुम्ही पाहू शकता की मंदिर आपल्याला कसं दिसते ते. पुणे सोलापूर रोडवरील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे मंदिर प्राचीन असून जवळपास 50 वर्ष हे उजनी धरणाच्या पाण्यात लुप्त झालेले आहे. मात्र ज्या वेळी उजनी धरणाचे पाणी ओसरते त्यावेळी पळसनाथाचे मंदिराचे दर्शन सर्वांनाच घडते. हे मंदिर 2002 त्यानंतर 2013, 2017, 2023 आणि या वर्षी म्हणजे 2024 साली आपल्याला उघडे झालेले पाहायला भेटते. आणि 2024 साली सर्वाधिक पाणीसाठा कमी झाल्यामुळे हे मंदिर आपल्याला संपूर्णपणे उघडे होऊन या मंदिराच्या गर्भगृहापर्यंत आपल्याला प्रवेश करता येतो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पळसनाथ मंदिरामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला एक हनुमंतरायाची मूर्ती पाहायला भेटते. आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत. तर सभामंडपामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला बाजूला त्या भिंतीवरती असं कोरीव नक्षीकाम केलेले
दगड या ठिकाणी पाहायला भेटतात. अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी केलेलं पाहायला भेटतं. इथून आतमध्ये आल्यानंतर आपण सभामंडपामध्ये प्रवेश करतो आणि हे पहा, हेमाडपंथी शैलीतील अतिशय उत्कृष्ट असं प्राचीन मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. अतिशय पुरातन असं मंदिर या ठिकाणी आहे आणि उजनी धरणाच्या पाण्यामध्ये हे मंदिर बुडलं जातं. आणि ह्या मंदिराच्या आता आपण अंतराळामध्ये येऊन पोचलेलो आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मंदिराचे बांधकाम आपल्याला पाहायला भेटते. हे आहे गर्भगृहाचे प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरतीही विविध प्रकारच्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी प्रवेशद्वाराच्या एकसारख्या मूर्ती आपल्याला या ठिकाणी कोरलेल्या पाहायला भेटतात. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे. साधारण 12व्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर बांधले गेले असावे. त्यानंतर आपल्याला अनेक वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला देखील या ठिकाणी पाहायला भेटतो. आता आपण आहेत पळसनाथ मंदिरामध्ये. हे मंदिराचं सभामंडप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपल्याला खांब कोरलेले पाहायला भेटतात. अजूनही मजबूत स्थितीमध्ये हेमाडपंथी शैलीतील हे मंदिराचे बांधकाम आहे आणि वर्षाचे 8 ते 9 महिने हे मंदिर पूर्ण पाण्यात असून देखील या मंदिराचे अजून कुठेही आपल्याला पडझड जास्त प्रमाणात झालेली दिसत नाहीये. अजून बऱ्यापैकी असं सुस्थितीमध्ये हे मंदिर पाहायला भेटतं आणि ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला जे गर्भगृह पाहायला भेटतं, या गर्भगृहामध्ये कुठलीही शंकराची मूर्ती किंवा शंकराची पिंड नाही आहे. कारण हे मंदिर पाण्यात असल्या कारणामुळे ती पिंड गावकऱ्यांनी या ठिकाणावरून काढून दुसऱ्या ठिकाणी त्याची स्थापना केलेली आहे आणि हे मंदिर आपल्याला फक्त वर्षातून 4 महिनेच पाहायला भेटतं आणि या ठिकाणी येतं. आणि ह्याच धरणाच्या पाण्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे पक्षी पण पाहायला भेटतात. त्यांचं पण निरीक्षण आता आपण थोड्या वेळाने करणार आहोत. आणि आता आपण पाहूया मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असंच राहायचं आहे. आज माझ्यासोबत आहेत आपले प्रसिद्ध महाराष्ट्रातील यूट्यूबर शिवमदादा नेवरे. तर हे आता किती वेळ माझ्यासोबत राहतील हे माहीत नाही आहे, पण तुम्ही मात्र माझ्यासोबत अवश्य राहायचं आहे. या आहेत मंदिर परिसरातील ओहऱ्या. म्हणजेच पूर्वीच्या काळी या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी राहण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी व्यवस्था म्हणून ह्या ओहऱ्यांची निर्मिती केली जात असे. या मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार केल्याचं या ठिकाणी आपल्याला समजते. शिखर हे संपूर्ण वीट आणि चुन्यामध्ये बांधलेलं आपल्याला दिसत आहे. मंदिरापासून दिसणारे आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम दृश्य आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया.
आपण पाहत आहोत पळसनाथ मंदिराचा बाह्य भाग. तर आपल्याला घडीव दगड एकमेकावरती ठेवून हे मंदिर बांधल्याचं या ठिकाणी दिसतंय. तर काही कालांतराने जशा राजवटी बदलत गेल्या तसं आपल्याला या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार झालेला देखील पाहायला भेटतोय. तर या मंदिराचं शिखराचं बांधकाम हे फक्त चुना आणि विटेमध्ये झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आत्ता आपण आलेलो आहोत पळसनाथ मंदिराच्या शेजारीच असलेल्या हेमाडपंथी शैलीतील एका मंदिरामध्ये. तर हे मंदिर कोणी राम मंदिर म्हणून देखील या मंदिराला म्हणतात, तर कोणी विष्णू मंदिर असलेलं देखील या ठिकाणी बोलतात. परंतु हे मंदिर नक्की कोणाचं आहे हे अद्यापही आपल्याला काही ठोस पद्धतीने समजलेलं नाही आहे. तर आपल्याला ह्या मंदिराविषयी जर काही माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा. तर ह्या मंदिरात देखील आपल्याला कुठलीही मूर्ती पाहायला भेटत नाही आणि ह्या मंदिरातील मूर्ती पण गावकऱ्यांनी गावामध्ये स्थापित केल्याचं आपल्याला या ठिकाणी आल्यावर समजते. पण हे राम मंदिर आहे की विष्णू मंदिर आहे याविषयी आपल्याला एक शंका निर्माण होते. मंदिराच्या सभामंडपाच्या दगडी खांबांवरती आपल्याला अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं या ठिकाणी दिसून येते आणि अजूनही हे सभामंडपाचे सर्व खांब आपल्याला सुस्थितीत असलेलं या ठिकाणी दिसत आहे. अतिशय सुंदर असं नक्षीकाम या प्रत्येक खांबावरती या ठिकाणी केलेलं आहे. तर या मंदिराचा जो सभामंडप आहे हा सभामंडप देखील एकमेकांवरती दगडे रचून या ठिकाणी बनवण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. पण कालांतराने या सभामंडपाचीही पडझड झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. उजनी धरणाच्या परिसरामध्ये परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांची असंख्य संख्या आहे आणि आता आपण ह्या परिसरामध्ये येणारे पक्षी यांचे चित्रीकरण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्रांनो, पळसनाथ मंदिर आणि परिसरातील आपण संपूर्ण चित्रीकरण केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत या पाण्याच्या साठ्याकडे. तर या जलाशयामध्ये आपल्याला विविध प्रकारचे पक्षी पाहायला भेटतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ह्या परिसरामध्ये साधारण 200 प्रकारच्या विविध जाती आपल्याला पाहायला भेटतात. त्यातीलच काही पक्षी आपल्याला या ठिकाणी आता पाण्यावरती तरंगताना दिसत आहेत. तर या ठिकाणी या परिसरामध्ये पक्षी निरीक्षणासाठी देखील अतिशय लांबून पर्यटक येत असतात. तर तो कालावधी वेगळा आहे, कारण की आत्ता या ठिकाणी भरपूर असं ऊन असल्या कारणाने आपल्याला जास्त पक्षी पाहायला भेटत नाही आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पक्षी निरीक्षणासाठी पण साधारणतः फेब्रुवारी महिन्यापर्यंत, ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत येऊ शकता. तर या ठिकाणी तुम्हाला असंख्य विविध वेगवेगळ्या जातीचे पक्षी पण पाहायला भेटतात आणि या ठिकाणी आपल्याला पक्षी निरीक्षणासाठी किनाऱ्यावरती बोट उपलब्ध असते. त्या बोटीमध्ये बसून आपल्याला ते लोक गाईडचं पण काम करतात. पक्ष्यांच्या जाती आणि कोणत्या किनाऱ्यावरती कोणते पक्षी असतात ते ठिकाणं आपल्याला बोटनी फिरून दाखवत असतात.
या ठिकाणी आपल्याला शिंपल्यांची संपूर्ण रासच दिसून येते. भरपूर प्रमाणात जिकडे पाहिल तिकडे आपल्याला असे या ठिकाणी शिंपले पाहायला भेटतात. यावर्षी मे महिन्यात देखील काही पक्षी या ठिकाणी आत्तापर्यंत थांबल्याचं आपल्याला दिसून येते. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार की या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठीचा कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा होय. परंतु ह्या वर्षी आपलं नशीब चांगलं की काही प्रमाणात पक्षी अजून या ठिकाणी थांबले असल्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे भरपूर असे पक्षी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तर मंडळींनो, आपण आलो होतो पळसदेव येथील पळसनाथ मंदिरामध्ये. हे अतिशय प्राचीन असं हेमाडपंथीकालीन 800 वर्ष पुरातन मंदिर, जे 8 महिने पाण्यात असतं आणि 4च महिने या ठिकाणी आपल्याला या मंदिराचं दर्शन होतं. पण त्यातल्या त्यात ह्या वर्षी आपल्याला पूर्ण मंदिराच्या गर्भगृहापर्यंत जाता आलं, कारण की या वर्षी भरपूर प्रमाणात ह्या धरणातील पाणी आटल्यामुळे आपल्याला हा योग आला. तर मंडळींनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.